श्रीमन्नारायण नारायण हरे हरे, श्रीमन्नारायण नारायण हरे हरे. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार मैत्रिणींनो. बघा, चातुर्मासात ब्रह्मांडाचा कारभारी कोण? खरं तर चातुर्मासात भगवान श्रीहरिविष्णू 4 महिने झोपी जातात. यंदा अधिक मास असल्यामुळे भगवान श्रीहरिविष्णूंना 5 महिने विश्रांतीसाठी मिळणार आहेत. भगवान महादेवांना 5 महिने जगाचा कारभार चालवावा लागणार आहे. अशातच भगवान शिवशंकर पृथ्वीवर निवास करतात आणि हरिद्वारजवळील कणखल नावाच्या ठिकाणी आपल्या कुटुंबाबरोबर निवास करतात आणि संपूर्ण जगाचं रक्षण पालन करतात. शास्त्रामध्ये असे म्हणतात की याच काळात भगवान शिव कैलासातून खाली पृथ्वी तलावावरती 4 महिने सूक्ष्म स्वरूपात जागृत असतात, भ्रमण करतात, आपल्या भक्तांचे संरक्षण करतात. या काळात दैत्य जास्त प्रमाणात जागृत असतात, म्हणून भगवान शिवाकडे हा कारभार सोपवला जातो की आपल्या भक्तांचे रक्षण करावे. आता बघा, चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा 4 महिन्याचा काळ असतो. याला चातुर्मास असे म्हणतात. चातुर्मास म्हणजे 4 महिने, आषाढाचे 20 दिवस आणि श्रावण, भाद्रपद, अश्विन हे 3 पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले 11 दिवस म्हणजे 4 महिने. ज्यांना अखंड विश्वाचा मालक म्हटलं जातं, ज्याच्याकडे या अखंड विश्वाचे संरक्षण करण्याची जिम्मेदारी, पालनपोषण करण्याची जिम्मेदारी ती असते भगवान श्रीहरिविष्णूंकडे आहे. आणि या 4 महिन्याचा काळ म्हणजे आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या काळात भगवान श्रीहरिविष्णू योगनिद्रेमध्ये असतात. या काळाला चातुर्मास म्हटलं जातं. आणि या 4 महिन्यामध्ये आपण काय करावे, काय करू नये हे आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर 4 महिने म्हणजे आपले जीवन जगण्यासाठीचे चातुर्मासातील विशेष असे नियम आहेत. चला तर मग बघूयात. तत्पूर्वी भक्तांनो, अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की टाईप करून लाईकसुद्धा करा. सर्वसामान्य लोक चातुर्मासात अगदी व्रत करतात तर काही नियम पाळतात. या काळात हिंदू धर्मात अनेक व्रत उपासना केल्या जातात. या काळात हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारापैकी यजू, पवित्र संस्कार, मुंज, विवाह, दीक्षाग्रहण, यज्ञ, गृहप्रवेश, भूदान इत्यादी शुभकार्य केली जात नाही. तर या यंदाच्या चातुर्मासात यापैकी एक नियम तुम्ही नक्की अवश्य पाळा. चला तर मग बघूया. आषाढ एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंत महादेवाला या 4 महिन्यामध्ये 1 लाख पांढरे फूल, बेलपत्र अर्पण करतात. म्हणजे रोजच काही असे ठरलेले नाही की रोज 1000 फुले किंवा बेलपत्र अर्पण केलीच पाहिजे. रोज म्हणजे या 4 महिन्यामध्ये 1 लाख फुले जे आहेत ते मोजून शिवलिंगाला अर्पण करतात. तसेच या चातुर्मासामध्ये तुम्ही दानधर्म भरपूर करू शकता. आपल्या पितरांच्या नावे दानधर्म करू शकता. किंवा तुम्ही बघा, या 4 महिन्यामध्ये एखाद्या गरजू व्यक्ती असेल किंवा अनाथ मुलं असतील तर त्यांना गरजेच्या वस्तू देऊ शकता. किंवा एखाद्या मंदिरामध्ये रोजच्या रोज तुम्ही सुद्धा अन्न तुमच्या यथाशक्तीने काहीही देऊ शकता. जर तुम्ही बाळकृष्णाला तुळशीपत्र किंवा मंजुळा अर्पण करण्याची सेवा करताय तर तुम्ही गुरुवारी किंवा बुधवारी या सेवेला जे आहे तर ती सुरुवात करू शकता. अगदी चातुर्मासातील कोणत्याही दिवसापासून तुम्ही कोणत्याही व्रताला सुरुवात केली तरी सुद्धा चालू शकते. हे 4 महिने भगवान श्रीहरिविष्णूंची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे विष्णू सहस्रनाम दररोज तुम्ही पठण करू शकता. आणि विष्णू सहस्रनामावली मनातल्या मनात तुम्ही आपल्या देवघरातील जी बाळकृष्णांची मूर्ती आहे त्यांना तुळशीपत्र अर्पण करू करत पिवळी फुले जी असतात ती अर्पण करत म्हणू शकता. आता बघा मैत्रिणींनो, तुम्हाला हे जेही काही पारायण करायची इच्छा आहे, मंत्र जप करण्याची इच्छा आहे, स्तोत्रपठण करण्याची इच्छा आहे, पण काही अडचणीमुळे, काही कारणामुळे आजपर्यंत शक्य झाले नाही, तर या चातुर्मासामध्ये संकल्प घेऊन 4 महिने तुम्ही ती जी सेवा आहे तर ती करू शकता. आणि संकल्प आषाढी एकादशीला घेणे झाले नाही तरी काही हरकत नाही. तुम्ही कोणत्याही दिवशी, कोणत्याही वार या चातुर्मासामध्ये तुम्ही कोणत्याही सेवेचा संकल्प करू शकता आणि त्या दिवसापासून 4 महिने या सेवेला सुरुवात करू शकता. नंबर 1, चातुर्मासात 4 महिने दररोज तुळशीसमोर हळदीने स्वस्तिक काढावे किंवा गोपद्य रांगोळीने काढावे. 2, चातुर्मासाच्या काळात 4 महिने दररोज महादेवाच्या पिंडीवर दूध आणि दह्याने अभिषेक करावा. 3, चातुर्मासाच्या काळात 4 महिने दररोज शक्य असल्यास तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा. 4, चातुर्मासात काही लोक 4 महिने एकाच वेळा जेवण करतात. काही जण तामसिक भोजनाचा त्याग करतात. चातुर्मासात प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी एका सुवासिनी स्त्रीची नित्यनियमाने ओटी भरावी.
चातुर्मासात 4 महिने सुंदरकांड, गीता आणि रामायणाचे पठण करावे. माणसाच्या जीवनातील ही खूपच फलदायी ठरते. गणपतीला दररोज लाल फुले म्हणजे तुम्ही जास्वंदी देखील वाहू शकता किंवा मोजून 21 दुर्वा रोज अर्पण करू शकता. तुम्ही हे नियम नित्यनियमाने करू शकता. चातुर्मासात दान करणे हे विशेष फलदायी मानले जाते. या 4 महिन्यात दान करणे जीवन संरक्षण आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच या काळात पितरांसाठी पिंडदान करणे अतिउत्तम. यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. तसेच या महिन्यात केलेली कोणतीही उपासना साधना लवकर फळ प्राप्त देते. चातुर्मासाच्या या 4 महिन्यामध्ये तुम्ही गायत्री मंत्राचा 108 वेळा जप जरूर करावा. 4 महिने दररोज पुरुषोक्त दिवसातून एकदा तरी म्हणावे किंवा तुम्ही गुरुचरित्रातला 14वा अध्याय दररोज वाचू शकता. खूपच प्रभावी आहे. चातुर्मासामध्ये भगवान विष्णू निद्रासनात जातात. या दिवसात त्यांची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते. तसेच दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा दररोज 1 माळी जप करावा. म्हणजे भगवान विष्णू यांची आपल्यावर कृपा राहते. चातुर्मासात येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शिवशंकरांची पूजा अर्चना केली जाते. हा श्रावण महिना भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय मानला जातो. असे मानले जाते की जो भक्त खऱ्याखुऱ्या मनाने भगवान शिवशंकरांची आणि विष्णूंची पूजा करतो त्याच्या आयुष्यातील संकटे कायमची दूर होतात. चातुर्मास तपश्चर्या आणि भक्ती अवस्थेत राहून दररोज सत्यनारायणाची कथा आणि जप किंवा श्रवण करणे अत्यंत शुभ मानले जाते. चातुर्मासात सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी. तसेच दररोज विष्णू सहस्रनाम आणि कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. चातुर्मासाच्या 4 महिन्यात तुम्ही दररोज भगवद्गीतेचा 1 अध्यायसुद्धा वाचू शकता. याशिवाय तुम्ही स्वामी चरित्रातील क्रमशः 3 अध्याय किंवा 7 अध्याय आवर्जून वाचावे. चातुर्मासाच्या 4 महिन्यात दररोज जवळच्या परिसरातील असलेल्या मंदिरात दररोज प्रदक्षिणा घालावी. शक्य असल्यास शिवमंदिरात प्रदक्षिणा घालाव्या असे म्हटले आहे. हा सुद्धा अगदी सोपा नियम तुम्ही चातुर्मासात करू शकता. चातुर्मासात 4 महिने दररोज तुम्ही महादेवांच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर 11, 21, 108 बेलपत्र व्हावे. तसेच महादेवाच्या पिंडीवर पांढरे फूल अर्पण करावे. हा सुद्धा तुम्ही नियम करू शकता. हा नियम नित्यनियमाने केल्यास महादेवांची कृपा आपल्यावर सदैव कायम राहते. हा काळ म्हणजे भगवान शिवशंकरांच्या संपूर्ण कुटुंबाचा आपल्या पृथ्वी तलावरती रक्षण करण्याचा काळ असतो. म्हणून या काळात संपूर्ण कुटुंबाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा खूप महत्त्वाचा दिवस आहे. चातुर्मासाच्या 4 महिन्याचा दररोज आपल्या देवघरात तुपाचा दिवा अवश्य लावावा. 4 महिने दररोज घरातील देवांना नैवेद्य दाखवावा. तसेच गाईला सुद्धा घास द्यावा. 4 महिने दररोज विद्यार्थ्यांनी गणपती अथर्वशीर्ष पठण करावे. चातुर्मासात उपवास, पवित्र नद्यामध्ये स्नान, दान, पानावर भोजन करणे अत्यंत फलदायी मानले जाते. या महिन्यात धार्मिक कार्य केल्याने विशेष करून प्राप्त होते आणि भगवान नारायणाची कृपा सदैव आपल्यावर राहते. चातुर्मासात 4 महिने दररोज श्रीकृष्णाला व विष्णूला तुळस वाहावी. चातुर्मासातील प्रत्येक शुक्रवारी श्रीसूक्ताचे 11 वेळा दररोज नित्यनियमाने पठण करावे. चातुर्मासातील या 4 महिन्यात बेलाच्या झाडाखाली दररोज संध्याकाळी अवश्य दिवा लावा. 1 तांब्या चंदन टाकून बुडात जल अर्पण करा. बेलपत्राचे झाड महादेवाचे रूप आहे म्हणून त्यांनी अवश्य पूजा करावी. अशा प्रकारे उपासना केल्यास आपल्याला शुभ फळ लवकर प्राप्त होतात. चातुर्मासात 1च वेळा जेवण करणे हे उत्तम मानले जाते. या 4 महिन्यात तुम्ही जेवढे सात्विक राहाल तेवढे चांगले. श्रावणात भाजीपाला, भाद्रपद, अश्विनमध्ये दूध आणि कार्तिक महिन्यात डाळीचा त्याग करावा. या काळात शक्यतो पाण्याचा वापर जास्त करावा. शक्य तितके आपले मन भगवंताच्या नामस्मरणात गुंतवून ठेवण्यास प्रयत्न करावा. तुम्ही श्रीकृष्णाच्या मूर्तीवर, फोटोवर जे काही रूप तुमच्याकडे श्रीकृष्णाचा असेल, भगवान श्री विष्णूंचं असेल किंवा श्रीहरी विष्णूंलाच असेल तर त्यांच्यावर तुम्ही दररोज पारिजातकाची फुलं अर्पण करू शकता. अशा पद्धतीने तुमच्याकडून 4 महिन्यामध्ये 1 लाख पारिजातकाची फुले अर्पण झाली पाहिजे. श्रीहरी विष्णूंना लक्ष तुलसी अर्चन म्हणजे 1 लाख तुळशीची पानं तुम्ही या 4 महिन्याच्या काळात अर्पण कराल तर या पद्धतीने देखील संकल्प घेऊ शकता. याचबरोबर हे 4ही महिने तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ दररोज करू शकता म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा करू शकता. याचबरोबर गुरुचरित्राचे पारायण करू शकता. संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण करू शकता. तसेच नवनाथ पारायण करू शकता. तुम्ही शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण करू शकता किंवा शिवलीला अमृतमधील जो 11वा अध्याय आहे याची सुद्धा तुम्ही दररोज पठण करू शकता. त्याचबरोबर श्री गणेशाला 1 लक्ष दुर्वा किंवा 1 लक्ष शमीपत्र गणपती बाप्पांना या 4 महिन्याच्या काळामध्ये अर्पण करावे. या पद्धतीचा देखील तुम्ही संकल्प घेता येईल.
अशा प्रकारे या चातुर्मासामध्ये नियमांचे पालन केल्यास आपल्या आरोग्यात सुधारणा, मानसिक समस्या नाहीसे होईल, सर्व प्रकारच्या आकांक्षा पूर्ण होतील, तसेच सर्व प्रकारच्या पापांचा नाश होईल, सर्व प्रकारांच्या मानसिकता प्राप्त होईल, तसेच आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्याचबरोबर चातुर्मासात 4 महिने या प्रकारचे नियमांचे पालन केल्याने भगवान श्रीहरी विष्णू आपल्या सर्व प्राप्त होते, जीवनात आनंद आणि समृद्धी वाढत होते, घरात बरकत येते, तसेच आत्मविश्वास, त्याग, समर्पण आणि संयम ही भावना विकसित होते. त्यामुळे या चातुर्मासामध्ये 4 महिने नियमांचे पालन अवश्य करावे. असं नाही की सगळ्याच नियमांचे पालन केले पाहिजे. यातील एकही नियम तुम्ही धरून त्या 4 महिन्यामध्ये एका नियमांचे पालन केले तरी भगवान शिवाचा तर आशीर्वाद प्राप्त होणारच आहे, परंतु भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा सुद्धा तुम्हाला कृपा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. तर व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः टाईप करा. धन्यवाद.